सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया सध्या आमच्या सोबत आहेत। ताई, आज अजितदादा पवार बीडमध्ये आणि त्यांचं स्वागत स्वतः धनंजय मुंडे यांनी केलंय, काय प्रतिक्रिया? सगळे नेते आणि अजित पवार जेव्हा जेव्हा बोलतात ना, खरंच असं वाटतं त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा, पण कसा ठेवणार? ते सारखं म्हणत होते की आम्हाला पुरावे द्या, मी दिले, कारवाई नाही। आता आज बीडमध्ये गेलेत, तिथे देखील ते म्हणाले की दर्जेदार कामं झाली पाहिजेत, मी सगळ्यांना सांगितलेलं आहे की अमुकच कामं नीट झाली पाहिजेत, जनतेचा पैसा आहे तो। आणि मग जनतेच्या पैशाचा अपव्यय तुमचे सगळेच्या सगळे नेते मंत्री अगदी तुम्ही देखील करत आहात, हे तुम्हाला जाणवत नाही का? माझं दुसरं त्यांना सांगणं हेच होतं की ते म्हणाले की याच्या पुढे जर कोणी खंडणी मागितली तर मी मकोका देखील लावेन। पण जेव्हा खंडणी मागितली गेली, एकदा अवादाच्या कर्मचाऱ्यांना थेट शासकीय बंगल्यावर बोलवण्यात आलं होतं। तुम्ही त्याचं पहिलं कॉल ट्रॅकिंग रेकॉर्ड्स काढा, त्यांची टावर लोकेशन काढा। अवादाचे कर्मचारी तुमच्या शासकीय बंगल्यामध्ये, धनंजय मुंडेंच्या शासकीय बंगल्यामध्ये जर आढळले तर त्यांच्यावर मकोका तुम्ही लावणार का? आणि माझा परत तोच प्रश्न, तुमच्या धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्याने खंडणी मागितली आहे, मकोका तुम्ही धनंजय मुंडे यांच्यावर का लावत नाही? तातडीने ते लावण्याचं काम करा। आणि जे मी पुरावे दिले आहेत ते अतिशय स्ट्रॉंग पुरावे आहेत। ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये पहिला तुम्ही त्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता, तो ताबडतोब घ्या। बीडमध्ये असताना तुम्ही घेतलात तर लोकांचा तुमच्यावर विश्वास बसेल की तुम्ही जे बोलताय ते खरं बोलताय आणि उगाच बोलत नाही आहात। तुम्ही असं देखील म्हणालात की जर याच्या पुढे कोणी पिस्तुलं दाखवली तर त्यांचा परवाना देखील रद्द करण्यात येईल। तर परवाने तर तुम्ही रद्द कराच, पण आधी जी आहे ती कारवाई करा आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन बीडला दाखवून द्या की खरे पालकमंत्री तुम्ही आहात। पण त्यांनी हा पण सांगितलंय की लगेच का राजीनामा घ्यायचा, जिथे तथ्य असेल तिथे कारवाई करणार आहेत। तथ्य म्हणजे एक्झॅक्टली काय तथ्य हवंय त्यांना सगळ्या ज्या घटलेल्या घटना आहेत त्या कळल्या। मी एवढं देखील दाखवून दिलं की वाल्मिक कराड हा काही त्यांचा नुसता कार्यकर्ता नाहीये, त्यांचे आर्थिक संबंध आहेत, त्यांच्या कंपन्या एकत्र आहेत, त्यांच्या जमिनी एकत्र आहेत। आणि धनंजय मुंडेंनी देखील जे भ्रष्टाचार केलेत ते पण अनेक लोकांनी उघड केलेत। मी तर थेट पेपर्स दिलेत, तरी देखील कारवाई होत नसेल तर दुर्दैवी आहे। धनंजय मुंडे यांनी सांगितलंय की मी दोषी नाही आहे, मी दोषी आहे की नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांना विचारा। हे विचारणारे ते कोण आहेत? ते फक्त लोकप्रतिनिधी आहेत। लोकांनी पुरावे देऊन सुद्धा जर लोकप्रतिनिधी काम करत नसेल तर त्यांना भानावर आणणं काम आमचं आहे आणि जे आम्ही करतोय। त्यांनी राजीनामाच्या मुद्द्यावर बोलले आहेत की मी दोषी नाही, मग नैतिकताचा मुद्दा कुठे? ते दोषी नाहीच म्हणणार ना। आजपर्यंत कधी ऐकलंय का की एखादा खुनी जरी असेल तर तो खून मी केला नाही असंच म्हणतो? तर इथे सरळ आपल्या सगळ्यांना माहितीये की दोषी ते डेफिनेटली आहेत, पुरावे देखील दिलेत, पण अजून जर राजीनामा होत नसेल तर त्यांना आम्ही भाग पाडू। त्यांनी हा पण सांगितलंय की बीड जिल्ह्याच्या बदनामी करण्याचा प्रयत्न केली जाते। बीड जिल्ह्याची बदनामी फक्त आणि फक्त तुम्ही केली आहे। याच्या आधी बीड जिल्हा असा नव्हता। जी दहशत तुम्ही केली आहे, ज्या बंदुका तुमच्या कार्यकर्त्यांना वाटल्यात, जे तुम्ही मोठ्या स्कॉर्पिओसचे 25 गाड्या एकत्र घेऊन जातायत, त्याच्यामुळे जी झाली आहे ती दहशत, ह्याचे जबाबदार तुम्ही आणि तुमचे वाल्मिक कराड आहेत, दुसरं तिसरं कोणी नाहीये। प्रकाश सोलंकी यांनी सांगितलंय की धनंजय मुंडे यांनी परलीसाठी निधी मागितलं होतं आणि आणलं होतं, त्यासाठी बाकीचे आमदार नाराज आहेत अशी त्यांनी व्यक्त। नाही, आमदार नाराज कशासाठी असतात आणि निधी हे घेऊन काय करतात खरंच कळत नाही। कारण 12 वर्षापूर्वी मी जी परळीची स्थिती बघितली होती तीच स्थिती आत्ता पण आहे, बीडची स्थिती जी बघितली होती तीच स्थिती आत्ता पण आहे। मग येणारा दरवर्षीचा निधी जातो कुठे असा प्रश्न पडतो। पण हो, जर प्रकाश सोळंकी म्हणत असतील की त्यांना निधी दिला गेला नाही म्हणून त्यांना तिथे काही विकास करता आला नसेल, तर पहिलं म्हणजे ना, हे विकास ऐकून कान किटले आता आमचे। विकास कुठेही होताना दिसत नाही, विकास होतो फक्त नेत्यांचा। सुरेश धस यांनी सांगितले की कोट्यवधीच्या बोगस बिल उचलण्यात आलेले आहेत धनंजय मुंडे यांनी। तेच मी म्हणते की असे जे आरोप झालेत, मग ते शेती यंत्रणांचे असो, बोगस बिल्सचे असो, मी दिलेले पुरावे असो, इतक्या गोष्टी असताना अजून तथ्य यांना सापडत नाही। म्हणजे काय तथ्य हवंय हेच मुळात कळत नाहीये। कॅमेरामॅन चरणसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.